नमस्कार, मी डॉक्टर शेखर राजन तावरे. रोज एक आयुर्वेदिक व्हिडिओ जो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि आयुर्वेद समजून घेण्यासाठी उपयोगी येईल तो टाकण्याचा आपला प्रयत्न. आणि त्यातील आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आजच्या व्हिडिओचा विषय आहे नॉनव्हेज खावं की खाऊ नये आणि याबद्दल शास्त्र काय सांगतं. अलीकडे गणपती झाले, त्याच्या आधी श्रावण, आत्ता चालू असणारा पंधरवडा आणि त्यानंतर येणारा नवरात्री. या सर्व दिवसांमध्ये एक विषय कॉमनली चर्चेत असतो, तो म्हणजे व्हेज की नॉनव्हेज आणि नॉनव्हेज खावं की खाऊ नये आणि याबद्दल शास्त्र काय सांगतं हेच आज मी सांगेन. आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप ठिकाणी संदर्भासह विविध प्राण्यांचं मांस खायला हे सांगितलेलं आहे. मग आता खाणारे मोकळे झाले की आयुर्वेद शास्त्रांनी सांगितले म्हटलं आम्ही खायला सुरुवात करतो. पण मी म्हणेल असं नाही आहे. मग आता मी असं नाही आहे म्हटल्यानंतर न खाणारे म्हटले की आता हा योग्य झालं की आता खायचंच नाही आहे. पण असंही नाही आहे. समजून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये कोणाला कोणत्या प्रकारचं मांस खायचं आहे, कोणत्या प्रकारचं मांस हे नित्यसेवनीय म्हणजे रोज खाऊ शकतो, कोणतं मांस हे पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे. एवढ्या सविस्तर प्रकारे मांस कसं खावं, का खावं हे सांगितलेलं आहे. पण एकदम ढोबळमानाने सांगायला गेलं तर तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे, तुमची जीवनशैली काय आहे, यानुसार तुम्ही मांस खावं की खाऊ नये हे ठरतं. आपल्याच समाजामधील काही बांधव जे खानदनी बांधणीचं म्हणजे कष्टाची कामं करतात, त्यांना त्यांच्या समाजामध्ये सर्रास डुकराचं मांस खाल्लं जातं आणि हे आयुर्वेदिक जीवनशैलीनुसार योग्यच आहे. कारण की डुकराच्या मांसामध्ये चरबीचं आणि स्नेहाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते स्नेहाचं प्रमाण त्यांचे शरीर किंवा स्नायू बळकट आणि स्निग्ध ठेवण्यास मदत करतं आणि तेच त्यांच्यासाठी योग्य मांस आहे. पण तेच मांस दुसऱ्यांनी खाऊ नये असंही आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही समाज ज्यांचं जीवनशैली ही बसण्याची आहे, बसून दैनंदिन काम आहे, जे पिढ्यानुपिढ्या चालत आहे, त्यांनी नॉनव्हेज खाऊ नये असं त्यांच्या जीवनशैलीमध्ये आधीपासूनच त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. मग यामागे कारण हे आहे की जे कष्टाची कामं आहेत त्यांनी नॉनव्हेज खाणं गरजेचं आहे. पूर्वीचे काळी जे क्षत्रिय होते त्यांच्यामध्ये नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि जे ब्राह्मण किंवा वैश्य या समाजाचे किंवा वर्णाचे होते त्यांच्यामध्ये नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण नव्हतं, कारण की त्यांची जीवनशैली त्या स्वरूपाची नव्हती. मग आत्ता आपली जीवनशैली कोणत्या स्वरूपाची आहे, आपण बैठे काम करतो की कष्टाची कामं करतो किंवा कामाचं स्वरूप काय आहे यावरती आपण ठरवूयात की नॉनव्हेज खावं की खाऊ नये. ना की यावरती ठरवावं की कोणीतरी सांगतंय किंवा शास्त्रामध्ये काय सांगितलं. यावरतीही अजून डेप्थमध्ये किंवा शास्त्रोक्त माहिती कोणाला पाहिजे असेल तर ते आपल्याला मेसेज करू शकतात किंवा आपण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि अशीच माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.